त्याच्यावरती जोपर्यंत आता धोरणात्मक निर्णय होणार नाही तोपर्यंत ते काही हे नाही आहे. त्याच्यासाठी जे सर्वांसाठी शेतीचं म्हणजे यापूर्वी काय झालं होतं, जेव्हा भाऊ मुख्यमंत्री असताना सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रभर सुरू आहे. बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने कित्येक वर्षापासून सतत राज्य सरकारपासून तर केंद्र सरकारपर्यंत सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ज्या काही शेतीच्या अतिक्रमण जमिनी आहेत अशा जमिनी नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी घेऊन संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही प्रत्येक महाराष्ट्रातील खासदार आमदार यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या कार्यालयाकडे सुद्धा आम्ही निवेदनातून मागणी केली होती, परंतु त्यांच्या कार्यालयातून थोडीशी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं आज आमच्या संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर सुखदेव कांबळे आणि सर्व आमच्या संघटनेचे शिष्टमंडळ या लोकांनी प्रत्यक्ष आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करा आणि शेतीची जी अतिक्रमणं आहेत त्या अतिक्रमणं नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा अशा मागणीचे निवेदन आज प्रत्यक्ष भेटून आम्ही सन्माननीय नितीन गडकरी साहेबांकडे सादर केलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 अन्वये आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन विभागाकडून मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरित केले आणि त्यांच्या ताब्यात असलेले जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाचे प्रमाणपत्र त्यांनी वन हक्क कायद्यानुसार वितरित केले, परंतु शासनाच्या कोणत्याच योजनेचा फायदा आमच्या आदिवासी वन जमीन धारकांना मिळत नाही. म्हणून सुधारित अधिनियम घोषित करून गडचिरोली जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा ज्या आदिवासी भाग आहे पेसा कायदा ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातील लोकांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत ज्यांना मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत अशा मालकी हक्काच्या प्रमाणपत्राप्रमाणे त्यांची 7/12 अभिलेखात नोंद झाली पाहिजे. ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही सन्माननीय मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्याकडे लेखी स्वरूपात आता आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. निवेदन माननीय नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवेदन दिलं. या ठिकाणी आमचा जे मुख्य वनपट्टा जो आहे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यावर आपले जो वर्ग 1 किंवा वर्ग 2 या पद्धतीने आमच्या या जमिनीच्या बाबतीत अडचणी आहेत आणि आजपर्यंत आम्ही या संघटनेच्या माध्यमाने जगदीश भाऊ इंगळे यांच्या माध्यमाने आज आम्ही इथपर्यंत आम्ही पोहोचलो. बरेच आमच्याकडचे प्रश्न आहेत, आमच्याकडे सर्व लोक आहेत आमदार खासदार असून सुद्धा आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला या 7/12 वर्ग 1 झाली पाहिजे आणि आमचे जे बेघर घर आहे ते सर्वांना आम्हाला भेटलं पाहिजे.